नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी जिल्ह्यांचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, जे काही आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा एक एक करून आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे। ठीक आहे, पुणे जिल्हा आज आपण अभ्यासणार आहोत। जे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पर्यटन स्थळे असतील, धार्मिक स्थळे असतील, महत्त्वाचे व्यक्ती असतील, त्याचप्रमाणे इथले जे काही इंडस्ट्रियल एरिया आहे, पर्यटन स्थळे आहेत, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पुण्याच्या नावामागचा इतिहास सुद्धा काय आहे, या सर्व प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत तुम्हाला या आजच्या लेक्चर मधून त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत। त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला काय केलं जातं, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचा पेपर असेल तर त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याविषयीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते। त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ त्या ठिकाणी असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमचे 2 ते 4 मार्क जे आहेत ते तुमचे जाणार नाहीत याची खात्री जी आहे ती या व्हिडिओ मधून देता येईल। तर आज आपण पहिला जो काही जिल्हा आहे तो पुणे जिल्हा घेतलेला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं विद्येचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ज्या जिल्ह्यामध्ये काय झालेली होती तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या जिल्ह्यामध्ये रोवण्यात आली होती, त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाला चालना देण्यात आली होती असा जिल्हा म्हणजे काय तर पुणे जिल्हा। या पुणे जिल्ह्यापासून आपण आज सुरुवात करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात पुणे जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती अभ्यासायला। आता बघा, पुणे हे नाव जर आपण बघितलं, ठीक आहे, पुण्याचं पुणे हे नाव कशा पद्धतीनं पडलं हे आपण सुरुवातीला याच्यामध्ये अभ्यासूया। ठीक आहे, आता पुणे हे नाव जर आपण बघितलं तर इसवी सन 8व्या शतकात, ठीक आहे, इसवी सन 8व्या शतकात पुन्नक किंवा पुण्यक, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे इथं, पुन्नक किंवा पुण्यक नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडतात। ठीक आहे, कधी इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये म्हणलेला आहे। ठीक आहे, इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये पुण्याचा उल्लेख कोणत्या पद्धतीने होत होता तर बघा लक्षात ठेवायचं आहे, पुन्नक, काय म्हणायचे, पुन्नक किंवा पुण्यक असा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी त्या काळामध्ये केला जायचा आणि याच्या संबंधीचे काही संदर्भ आहेत ते सुद्धा आपल्याला 8व्या शतकापर्यंतचे सापडलेले आहेत। त्यानंतर बघा इसवी सनाच्या 11व्या शतकात, ठीक आहे, 8व्या शतकानंतर इसवी सनाचे जे काही 11वं शतक आहे त्या 11व्या शतकात कसबे पुणे, ठीक आहे, काय, कसबे पुणे किंवा पुनवडी नावाने ओळखलं जाऊ लागलेलं होतं। ठीक आहे, जे शहर ज्या शहराला पुन्नक किंवा पुण्यक म्हणायचे कुठल्या शतकात, 8व्या शतकात, त्याच शहराला काय आता ओळखलं जाऊ लागलं होतं 11व्या शतकात, कसबे पुणे किंवा पुनवडी नावाने ओळखले जाऊ लागलेले होते, हे लक्षात ठेवायचं। यस, त्यानंतर बघा 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत जर आपण बघितलं तर या पुण्यावर मुघलांचं त्या ठिकाणी इस्लामांचं काय होतं तर शासन होतं। जसं आपण बघितलं ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुण्यामध्ये स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचं नाव जर आपण बघितलं पुणे बोली भाषेत पुन असं वापरलं जात होतं। ठीक आहे, काय वापरलं जात होतं, पुन असं वापरलं जात होतं, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, पुणे बोली भाषेमध्ये काय वापरलं जात होतं, पुन म्हणायचे, पुण्याला काय, पुन असं म्हटलं जायचं। कोणाच्या काळामध्ये, मराठा साम्राज्याच्या काळामध्ये पुणे या बोली भाषेत पुण्याला काय म्हटलं जायचं, पुन असं हा शब्द जो आहे तो वापरला जायचा। ठीक आहे, मग हे आपण काय पाहिलेलं आहे तर एक इतिहास पाहिलेला आहे। ठीक आहे, एक इतिहास पाहिलाय पुण्याच्या जे काही शब्द आहे तो शब्दाची जी काही उत्पत्ती आहे ती कशा पद्धतीने होत गेलेली आहे। ठीक आहे, मग बघा 17व्या शतकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी काय केलं होतं तर याच पुण्यामध्ये स्वतंत्र राज्याची, स्वतंत्र साम्राज्याची जी काही स्थापना आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये केलेली आहे, लक्षात ठेवायचे। ठीक आहे, महत्वाचं आहे। त्यानंतर जर आपण बघितलं पेशव्यांनी सुद्धा या ठिकाणी राज्य केलेलं होतं, त्यानंतर आपले साम्राज्य तिथं प्रस्थापित केलं होतं आणि या पुणे या शहराचा जर आपण बघितला तर कायापालट जो आहे तो पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। ठीक आहे, वेगवेगळे जर आपण बघितलं शनिवारवाडा असेल, पर्वती मंदिर असेल, त्याचप्रमाणे जर बघितलं इतर जे काही बगीचे आहेत या सर्वांची निर्मिती जर आपण बघितली ती पुण्यामध्ये व्हायला लागलेली होती। वेगवेगळे रस्ते असतील, तलाव असतील, धरणे असतील, मग एक कायापालटच या शहराचा पुढच्या काळामध्ये होत गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। मग पुढे जर आपण बघितलं 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराज असतील, त्यानंतर पेशवे असतील, पेशव्यांनंतर जर आपण बघितलं तर या पुण्यावर कोणाची सत्ता आलेली होती तर ब्रिटिशांची। ठीक आहे, जे काही शेवटचे दुसरे बाजीराव होते त्यांच्यानंतर जर आपण बघितलं तर या पुण्यामध्ये कोणाकडे सत्ता आलेली होती,
इंग्रजांनी सत्ता काबीज केली आणि ब्रिटिश राजवटीचा जो काही भाग आहे ते हे पुणे बनलेलं होतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कधी 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं, तर या पुण्यावर सुद्धा कब्जा केलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. आपल्या साम्राज्याला त्यांनी काय केलं होतं, जोडून घेतलेलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, मराठा साम्राज्याच्या कालखंडात शहराचं नाव पुणे बोली भाषेत काय होतं, पुणे असं होतं. काय, पुणे असं होतं, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. पुढे बघूयात आपण. बघा पुढे काय म्हणतील आहे आता. बघा इकडे शिवरायांचे जे काही पुणे हा जिल्हा आहे, त्या पुणे जिल्ह्यामध्ये जे काही शिखरे आहेत, ठीक आहे, वेगवेगळे जे काही शिखरे आहेत ते शिखरे आपण या ठिकाणी समजून घेऊयात की कोणते कोणते शिखरे आहेत किंवा कोणते सर्वात उंच शिखर कोणतं पुण्यामधलं वगैरे सगळं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता शिखरे जर आपण बघितलं तर तोरणा नावाचं शिखर आहे. बघा या तोरणा नावाच्या शिखरावर एक किल्ला सुद्धा आहे ज्याला तोरणा किल्ला म्हणून ओळखलं जातं. कोणता, तोरणा किल्ला म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, तर हा तोरणा किल्ला जिंकूनच स्वराज्याचं जे काही तोरण आहे ते इथं बांधलेलं होतं, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. हा किल्ला महाराजांनी जिंकून घेतला होता आणि त्या ठिकाणी मग या किल्ला जसा जिंकला त्यानंतर एक एक किल्ले जे आहेत ते आपल्या ताब्यात घ्यायला महाराजांनी सुरुवात केली होती. कारण की ज्याच्याकडे जास्त किल्ले असतील तेवढं त्या त्या प्रदेशावर जो काही लक्ष आहे किंवा त्या प्रदेशाचा जो काही भाग आहे त्या भागावर सत्ता कोणाची असणार होती, ज्यांचे किल्ले त्यांची सत्ता असणार होती. त्यामुळे त्या काळामध्ये किल्ल्यांना काय होतं, विशेष असं महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे महाराजांनी काय केलं होतं, सुरुवातीला त्यांना कळालं होतं की ज्यांच्या हातामध्ये किल्ले त्यांच्याकडे तो भाग. त्यामुळे महाराजांनी काय केलं होतं, हा तोरणा किल्ला जिंकून घेतला होता आणि स्वराज्याचं तोरण त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो काही तोरणा हे शिखर आहे याची उंची किती आहे, मग 1404 मीटर इतकी उंचीचा हा किल्ला आहे. किती, 1404 मीटर उंचीचा हा किल्ला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर बघा पुढे आहे राजगड. ठीक आहे. राजगड हे जे काही शिखर आहे या राजगड शिखराचे जर आपण बघितलं तर 1376 मीटर उंचीचं हे शिखर आहे आणि या शिखरावर जर आपण बघितलं तर राजगड किल्ला सुद्धा आपण त्याला म्हणतो किंवा त्या ठिकाणी राजगड शिखर सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. राजगड हा काय आहे, किल्ला आहे. तोरणा सुद्धा किल्ला आहे. महत्वाचे किल्ले आहेत. सर्वात मोठा सर्वात उंचीचा जो काही किल्ला आहे तो कोणता आहे, तोरणा हा किल्ला आहे. बघा पुण्यामधला किती, 1404 मीटर उंचीचा तो आहे. त्याच्यानंतर आहे राजगड आणि त्यानंतर जर आपण बघितलं काय आहे, रायरेश्वर. त्यानंतर काय आहे, रायरेश्वर आहे. किती, 1337 मीटर उंचीचा हा रायरेश्वर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा ताम्हिणी आहे. ठीक आहे. ताम्हिणी जर आपण उंची बघितली 1226 मीटर उंचीवर हा ताम्हिणी आहे आणि ताम्हिणी शिखर सुद्धा आहे आणि घाट सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ताम्हिणी घाट सुद्धा आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ताम्हिणी घाट असेल, रायरेश्वर असेल, राजगड असेल आणि तोरणा असतील, हे काय आहेत, पुणे जिल्ह्यातील शिखरे आहेत. कुठल्या, पुणे जिल्ह्यामधली महत्वाची शिखरे आहेत. याच्या उंचीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढे बघा डोंगर टेकड्या. ठीक आहे. वेगवेगळे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात, टेकड्या पाहायला मिळतात पुण्याच्या परिसरामध्ये. सह्याद्रीचा हा भाग असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे डोंगर रांगा सुद्धा पाहायला मिळतात आणि टेकड्या सुद्धा पाहायला मिळतात. यस. मग याच्यामध्ये बघा हरिश्चंद्र आहे, शिंगी आहे, ताम्हिणी आहे, तुसुबाईचा डोंगर आहे, पुरंदरचा डोंगर आहे, अंबाला आहे. त्यानंतर जर बघा आपण बघितलं तर जे काही सह्याद्री आहे, हे जे काही सह्याद्रीच्या डोंगररांगा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हरिश्चंद्र डोंगररांगेचा सुद्धा थोडासा भाग आपल्याला पाहायला मिळतो. शिंगी असेल, ताम्हिणी असेल, तसुबाई असेल, पुरंदरचा जो काही डोंगररांग आहे आणि याच डोंगररांगेवर पुरंदर नावाचा किल्ला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासाठी या महत्वाच्या डोंगररांगा सुद्धा कुठं आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला या महत्वाच्या डोंगररांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. महत्वाचं आहे हरिश्चंद्र, शिंगी, ताम्हिणी, तसुबाई, पुरंदर, अंबाला आणि सह्याद्री ह्या डोंगर टेकड्या ज्या आहेत त्या आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. मग यानंतर आहे बघा धार्मिक स्थळे. ठीक आहे. महत्वाची जी काही धार्मिक स्थळे आहेत ती सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात. मग वेगवेगळे जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रभरातून जे काही भाविक भक्त आहेत ते पुण्यामध्ये आपल्याला येताना दिसून येतात. ठीक आहे. जसं आपण बघितलं पर्वती मंदिर आहे, या पर्वती मंदिरावर जे काही अरण्येश्वर मंदिर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे. त्यानंतर बघा थेऊरचा चिंतामणी मंदिर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी एकत्र जमतात. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचं जे काही संस्थान आहे देहू या ठिकाणी, ठीक आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं संस्थान आहे, ज्या ठिकाणी हजारो आपले जे काही भक्तगण आहेत ते या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी, पादुका दर्शनासाठी त्या ठिकाणी एकत्र जमत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा पद्मावती मंदिर आहे. ठीक आहे. कोणतं, पद्मावती मंदिर कुठं आहे, सातारा रस्त्यावर आहे. कोणत्या,
सातारा रस्त्यावर आपल्याला हे पद्मावती मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर महत्वाचं आहे बघा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ठीक आहे, आळंदी, ठीक आहे. देहू आणि आळंदी दोन्ही जी काही धार्मिक स्थळे आहेत ती आपल्यासाठी महत्वाची आहेत. जे काही आपलं संस्थान आहे ते दोन्ही संस्थान त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहेत. एक आहे कोणतं, तुकाराम महाराज संस्थान देहूला आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कुठं आहे, आळंदीला आहे. लक्षात ठेवायचे आहेत. प्रसिद्ध अशी धार्मिक ठिकाणं आपण ही पुणे जिल्ह्यामधले त्या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं दगडूशेठ हलवाई हे सुद्धा मानाचा गणपती आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे कसबा गणपती आहे, हे सुद्धा काही धार्मिक जी काही स्थळे आहेत ती महत्वाची पुण्यामधले सांगता येतात. ठीक आहे. पुढे बघा लेणे आणि शिल्पस्थाने, ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलं जातं, धार्मिक स्थळे सुद्धा विचारली जातात आणि जे काही लेणे आहेत त्या जिल्ह्यातल्या किंवा शिल्पस्थळे आहेत यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी बघा आता हे जे काही लेणी आणि शिल्पस्थाने जर आपण बघितली पुण्यामधली तर गणेश लेणी आहे, मानमोडी आहे, भीमाशंकर नावाची लेणी आहे, कार्ले आहे, भाजे आहे, बेडसा नावाची सुद्धा लेणी तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर घोरवाडेश्वर असेल, पाताळेश्वर असेल, बुल्लेश्वर आहे, माहेश्वरी आहे, पांडेश्वर आहे आणि लेणी भापकर ह्या ज्या काही लेण्या आहेत त्या तुम्हाला कुठं पाहायला मिळतात तर या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे. यस, हे जे काही महत्वाच्या लेण्या आहेत त्या आपल्याला कुठं पाहायला मिळतात, पुण्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. पाताळेश्वर लेणी जी आहे ती इथली प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं कार्ले भाजे लेण्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते या लेण्या पाहायला त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येतात. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. भीमाशंकर सुद्धा प्रसिद्ध लेणी आहे, पण यातल्या जर आपण बघितलं कार्ले भाजे आणि पाताळेश्वर ह्या ज्या काही लेण्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत, पुण्यामधल्या आहेत. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. गणेश लेणी आहे, त्याचप्रमाणे मानवडी लेणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा काय आहे पुण्याचा जो काही परिसर आहे, या पुण्याच्या परिसरामध्ये जर आपण बघितलं पुण्याच्या पश्चिम बाजूला सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्री पर्वतावर जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, प्रचंड स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. मग हे जे काही पाऊस त्या ठिकाणी पडतो तर येणारं जे काही पाणी आहे वाहून, मग या पाण्याला अडवून मोठ्या प्रमाणामध्ये इथं तलाव सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहेत. वेगवेगळे धरणं सुद्धा इथं आपल्याला जी काही निर्मिती आहे या धरणाची ते सुद्धा केल्याचं दिसून येतं. मग हे जे काही तलाव आहेत ते कोणते कोणते तलाव आहेत ते आपण या ठिकाणी पुण्यामध्ये अभ्यासूया. ठीक आहे. वेगवेगळ्या तलावांची जी काही निर्मिती आहे ती पेशव्यांनी सुद्धा काही तलावांची निर्मिती केलेली आहे. पेशव्यांच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी काही तलावांची निर्मिती झालेली आहे. महत्वाचे तलाव आहेत ज्या तलावातून काय या ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा या पुण्याला केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या तलावातूनच काय केलं जातं, पुण्याला पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी सुद्धा पुरवलं जातं. मग याच्यामध्ये जर बघा खडकवासला तलाव आहे. ठीक आहे. खडकवासला जे काही गाव आहे त्या गावामध्ये खडकवासला नावाचं एक धरण सुद्धा बांधण्यात आलेलं आहे. ज्या धरणाचं बांधकाम कोणी केलं होतं, पुण्यामधलेच आहेत बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलेलं आहे, या धरणाच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी काय केलं होतं, कात्रजचा बोगदा असेल, खडकवासला असेल, त्यांच्या कंपनीने काय केले होते, याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी यांचं बांधकाम केलेलं आहे. खडकवासला तलाव लक्षात ठेवायचा आहे. ज्या खडकवासला तलावाचं पुण्याला पाणी पुरवठा सुद्धा केला जातो पिण्यासाठी वगैरे. त्यानंतर मस्तानी तलाव आहे, कुठं, सासवड रोडवर आहे बघा. कुठल्या ठिकाणी आहे, सासवड रोडवर आपल्याला हा मस्तानी तलाव पाहायला मिळतो. त्यानंतर पाषाण लेक आहे, कोणत्या ठिकाणी, पाषाणला तो लेक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा राजीव गांधीचे काही प्राणी संग्रहालय आहे. ठीक आहे. प्रसिद्ध असं प्राणी संग्रहालय आहे राजीव गांधी पुण्यामध्येच. त्या प्राणी संग्रहालयाच्या जर आपण बघितलं परिसरामध्ये कात्रज नावाचा तलाव तिथं आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. कोणता तलाव आहे, कात्रज नावाचा तलाव आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्यानंतर शिवाजीनगर भागामध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, शिवाजीनगर भागामध्ये बघा मॉडेल कॉलनी नावाचा तलाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणता, मॉडेल कॉलनी नावाचा तलाव. त्यानंतर आंबेगाव मध्ये जर आपण बघितलं जांभूळवाडी नावाचा तलाव आहे. भुगाव मध्ये तर त्या ठिकाणी नस नावाचा जो काही तलाव आपल्याला या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये हे महत्वाचे तलाव पाहायला मिळतात. ठीक आहे. खडकवासला तलाव, मस्तानी तलाव, पाषाण लेक, कात्रज तलाव, मॉडेल कॉलनी तलाव, हे जे काही तलाव आहेत ते कोणत्या आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, तर पुणे जिल्ह्यामधले हे महत्वाचे तलाव आहेत. ज्या तलावातून त्या ठिकाणी काही तलावातून यापैकी पाणी पुरवठा सुद्धा केला जातो पुणे शहराला. यस. पुढे बघूयात बघा या ठिकाणी प्रसिद्ध जे काही वाडे आहेत. ठीक आहे. पुणे हे शहर काय आहे, ऐतिहासिक असं शहर आहे. ज्या शहरामध्ये आपल्याला राजे महाराजे त्या ठिकाणी होऊन गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांचे राजवाडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आजही त्यांच्या खुणा ज्या आहेत त्या इथं सापडतात. ऐतिहासिक असं शहर आहे. मग याच्यामध्ये बघा पेशव्यांचं जे काही घर होतं, कोणतं, शनिवार वाडा. ठीक आहे. पेशव्यांचा कोणता वाडा प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये, शनिवार वाडा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे.
महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पेशव्यांचं मुख्य केंद्र सुद्धा पुणे झालेलं होतं. त्यांचं घर सुद्धा या ठिकाणी होतं. कोणता? शनिवार वाडा आहे. त्यानंतर केसरी वाडा बघा, ठीक आहे, कोणता? केसरी वाडा. लोकमान्य टिळकांचा जो वाडा होता त्याला काय म्हटलं जायचं? केसरी वाडा असं म्हटलं जायचं. ठीक आहे. मराठा आणि केसरी जे काही वर्तमानपत्रे आहेत ते इथूनच त्या ठिकाणी छापली जायची. हे यांचं महत्वाचं केंद्र किंवा कार्यालय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आजही तुम्हाला हा केसरी वाडा पुण्यामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. केसरी वाडा असेल, शनिवार वाडा असेल, ह्या आजही तुम्हाला या वास्तू ज्या आहेत त्या पुण्यामध्ये पाहायला मिळतील. यस. त्यानंतर बघा नाना वाडा आहे. ठीक आहे. नाना फडणवीसांनी काय केला होता? हा वाडा जो त्या आहे तो त्या ठिकाणी बांधलेला आहे. ठीक आहे. नाना फडणवीसांनी. ठीक आहे. कोणता वाडा आहे? नाना वाडा. यानंतर आहे पुरंदर वाडा. हा जो काही पुरंदर वाडा आहे हा कसबा पेठेत नवा पुला शेजारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोणता वाडा आहे? तर पुरंदरे वाडा लक्षात ठेवायचा आहे. मग भेडेवाड्यात जर आपण बघितलं, भेड्यांनी जर आपण बघितलं, ज्योतिबा फुले यांना मुलींची शाळा चालवण्यासाठी काय केलं होतं? तो वाडा त्या ठिकाणी दिला होता आणि त्या वाड्याला काय म्हटलं जातं? भेडेवाडा असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच भेडेवाड्यामध्ये 1848 मध्ये काय करण्यात आलं होतं? मुलींसाठीची पहिली शाळा जी आहे ती सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं? नगरला ज्यावेळेस ते गेलेले होते, नगरमध्ये ज्यावेळेस ते तिथल्या शाळांना भेट दिली, जे काही मिशनरींच्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये जशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात होतं तसं शिक्षण पुण्यामध्ये झालं पाहिजे या हेतूने त्यांनी काय केलं होतं? तर पुण्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा त्या ठिकाणी त्यांनी सुरू केली होती आणि ती शाळा भेडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. यस. शनिवार वाडा असेल, केसरी वाडा असेल, नाना वाडा असेल, पुरंदरे वाडा असेल, भेडेवाडा असेल, हे प्रसिद्ध वाडे आपल्याला कुठं पाहायला मिळतात? पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये. यानंतर बघा पुण्यामधलं जर आपण हवामान बघितलं, ठीक आहे, पुण्यामधलं जर आपण हवामान बघितलं, उन्हाळ्यामध्ये पुण्यातलं तापमान किती असतं? 25 ते 29 अंश सेल्सिअस असतं. किती असतं? 25 ते 29 अंश सेल्सिअस इतकं आपल्याला उन्हाळ्यामध्ये तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग इथं जो काही पडणारा पाऊस आहे, ठीक आहे, पुण्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते किती मिलीमीटर पाऊस पडतो पुण्यामध्ये? तर लक्षात ठेवायचं आहे 722 मिलीमीटर इतका पाऊस पुण्यामध्ये पडत असतो. किती? 722 मीटर इतका पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आपण हिवाळा जर बघितलं तर 29 अंश सेल्सिअस ते जवळपास 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते हिवाळ्यामध्ये आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. किती? लक्षात ठेवायचं आहे 29 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअस इथपर्यंत त्या ठिकाणी हिवाळ्यामधलं तापमान आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये जर आपण बघितलं उन्हाळ्यातलं तापमान किती? 25 ते 29 अंश सेल्सिअस इतकं सरासरी त्या ठिकाणी असतं. त्याचप्रमाणे पर्जन्यमान किती आहे? वार्षिक 722 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. आणि जर आपण बघितलं पुढे तर त्या ठिकाणी बघा हिवाळ्यामध्ये जर आपण बघितलं 29 ते 10 अंश सेल्सिअस इथपर्यंत त्या ठिकाणी जे पाणी आहे जे काही हिवाळा आहे, थंडी जी आहे ती आपल्याला ठिकाणी जाणवते. यानंतर आहेत बघा अभयारण्य. ठीक आहे. यानंतर काय आहेत? अभयारण्य आहेत. महत्वाची अभयारण्य या ठिकाणी आपण बघूयात. आता ताम्हिणी जे काही अभयारण्य आहे पुण्यामधलं महत्वाचं अभयारण्य आहे, ज्याच्यामध्ये काय फुलपाखरू त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जे काही फुलपाखरं आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? ताम्हिणी या ठिकाणी. यस, महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मयुरेश्वर अभयारण्य आहे. ठीक आहे. मयुरेश्वर अभयारण्य आहे, ज्या मग कशासाठी प्रसिद्ध आहे? मोरांसाठी प्रसिद्ध आहे. बघा कोणतं? मयुरेश्वर अभयारण्य जे आहे पुण्यामधलं ते कशासाठी प्रसिद्ध आहे? मोरांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं भीमाशंकर जे अभयारण्य आहे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे. शेकरू हा आपला प्राणी राज्य प्राणी आहे. भीमाशंकर जर आपण बघितलं तर कशासाठी? शेकरूसाठी. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आंबेगाव मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तालुका आंबेगाव कधी 1985 मध्ये अभयारण्य बनवण्यात आलेलं आहे. ताम्हिणीला 2013 मध्ये, मयुरेश्वरला 1997 मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. ताम्हिणी असेल, मयुरेश्वर असेल, भीमाशंकर असतील, ही महत्वाची अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बघा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जर आपण बघितलं वेगवेगळे वन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या वनांचे जे काही जाती आहेत ते आपल्याला या पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. सह्याद्रीचा जो काही भाग आहे त्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे जे काही वृक्ष आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात, ज्यामध्ये बघा साग आहे, ऐन आहे, खैर आहे, बांबू आहे, जांभूळ आहे इत्यादी जे काही वृक्षाचे प्रकार आहेत ते आपल्याला या पुणे जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी वनांमध्ये आपल्याला या वृक्ष जे आहेत ते सापडतात. ठीक आहे. कोणते कोणते आहेत? साग आहे, ऐन आहे, खैर आहे, बांबू आहे आणि जांभूळ इत्यादी वृक्ष जे आहेत
ते आपल्याला या पुण्याच्या वनामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर बघा उद्योगधंदे जर आपण बघितले इथले, ठीक आहे, पुण्यामध्ये जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल एरिया आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर जे काही आपल्या महाराष्ट्रातले लोक असतील किंवा महाराष्ट्राबाहेरचे लोक असतील ते पुण्यामध्ये त्या ठिकाणी कामासाठी येताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाच्या गावामधून जर आपण बघितलं कोणी ना कोणी या ठिकाणी या पुण्यामध्ये कामासाठी आलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देण्याचं काम सुद्धा या पुण्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत या पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. MIDC एरिया असेल किंवा इतर ज्या काही एरिया आहे ज्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांचा विकास झालेला आहे अशामधलं एक शहर म्हणजे काय तर हे पुणे शहर आपल्याला सांगता येतं. ज्या शहरामध्ये जर आपण बघितलं काच उद्योग आहे, काच उद्योग जर आपण बघितलं कोणत्या ठिकाणी आहे, तळेगाव दाभाडे या ठिकाणी काच उद्योग स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी पिंपरी चिंचवड येथे याची स्थापना करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या लसी ज्या आहेत त्या या जे काही वेगवेगळ्या ज्या काही लसी आहेत त्या याद्वारे निर्माण केले जातात. देहू रोडवर जर आपण बघितलं तर दारुगोळा निर्मितीचं एक केंद्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर बघा भोसरी या ठिकाणी अंतराळ इलेक्ट्रॉनिक्स विभाग जो आहे तो या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर इंदापूर जर आपण बघितलं पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून विकसित करण्यात आलेला आहे. मग अजून काय महत्वाचं आहे पुण्यामध्ये तर बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ जे आहे ते सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर सर्वाधिक लघु उद्योग जर आपण बघितले तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. काय सर्वाधिक लघु उद्योग असणारा जिल्हा कोणता आहे, पुणे हा जिल्हाचा आहे. त्यानंतर बघा लोणी काळभोर जे आहे पुण्याच्या परिसरामधलं त्या ठिकाणी खत प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहेत. खत प्रकल्पांची निर्मिती जी आहे ती पुण्यातील लोणी काळभोर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा महाराष्ट्रात सर्वाधिक IT संकुल असणार, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे इथं महाराष्ट्रात सर्वाधिक IT संकुल असणारं जर आपण ठिकाण बघितलं तर ते कोणतं आहे, पुणे आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक IT संकुल आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जाईल, इथं परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाईल. तळेगाव दाभाडे लक्षात ठेवायचंय, काच उद्योगाची निर्मिती करली जाते. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कुठं आहे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे. दारुगोळा निर्मिती जर आपण बघितलं देहू रोडला होते. त्यानंतर बघा भोसरी जर आपण बघितलं भोसरीमध्ये अंतराळ इलेक्ट्रॉनिक्स विभाग त्या ठिकाणी आहे. त्यानंतर इंदापूर ही काय आहे, पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून विकसित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचं वखार महामंडळ जे आहे त्याचं मुख्यालय कुठं सापडतं, पुण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. सर्वाधिक लघु उद्योग जे आहेत ते सुद्धा कुठं आहेत, आपल्या पुण्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा लोणी काळभोर जर आपण बघितलं खत प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक IT संकुल जे आहेत ते सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सरोळा हा जो काही भाग आहे भोर तालुक्यातला या ठिकाणी कागद निर्मितीचे कारखाने आपल्याला सापडतात. कोणत्या भागामध्ये कागद निर्मितीचे कारखाने आहेत तर भोर मधल्या सरोळा या ठिकाणी आपल्याला त्याचे कारखाने सापडतात. मुंडवा हा जो काही भाग आहे या मुंडवा भागामध्ये लोखंडी सामानाचा कारखाना त्या ठिकाणी आहे बघा. ठीक आहे, कोणत्या भागामध्ये, पुण्याचा जो काही मुंडवा हा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला लोखंडी सामानाचे कारखाने सापडतात. त्यानंतर जर आपण बघितलं लोणी असेल, भोसरी असेल, लोणाळा असतील या ठिकाणी काय रेडिओचे कारखाने आहेत. कशाचे, रेडिओचे कारखाने आपल्याला या भागांमध्ये सापडतात. कोणते कोणते भाग आहे बघा, पुण्यामधला लोणी, भोसरी आणि लोणावळा या भागामध्ये काय आहेत तर रेडिओचे कारखाने त्या ठिकाणी सांगता येतात. तसेच चिंचवड हा जो काही भाग आहे पुण्यामधला महत्वाचा भाग आहे जिथं बघा स्कूटर असेल, रिक्षा बनवण्याचे कारखाने उभारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, पुण्यातल्या चिंचवड या भागामध्ये काय रिक्षा जे आहेत त्या रिक्षाचे कारखाने, स्कूटरचे कारखाने या ठिकाणी उभारण्याचे जे काही कारखाने आहेत ते इथं उभारण्यात आलेले आहेत. त्यानंतर वालचंद नगर, ठीक आहे, कोणत्या तालुक्यात आहे, इंदापूर तालुक्यामध्ये. या वालचंद नगर मध्ये काय केलं जातं, यंत्र निर्मितीचे कारखाने आहेत. ठीक आहे, वेगवेगळे जे काही यंत्र लागतात त्या यंत्रांची निर्मिती आपल्याला कोणत्या ठिकाणी होताना दिसून येते, पुणे जिल्ह्यामध्ये वालचंद नगर या ठिकाणी जे की इंदापूर तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर भोर जर आपण बघितलं तर भोर या भागामध्ये बघा सूत, रंग इत्यादीचे कारखाने जे आहेत ते आपल्याला या भोरच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, मच्छरदाणे असतील, मेन कापड असेल, सूत, रंग इत्यादीचे जे कारखाने आहेत ते कुठं भोरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर बघा नदी काठावरील शहर. ठीक आहे, पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर विविध नद्या ज्या आहेत त्या पुण्यामधून वाहत असतात. मग या नदी काठावरची जी काही महत्वाची शहरे आहेत ती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात. त्यासाठी हे महत्वाचं आहे कोणत्या नदीकाठी कोणतं शहर आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासून घेऊया. ठीक आहे,
आता देहू आळंदी जर आपण बघितलं, प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे, धार्मिक ठिकाण आहे. हे जे शहर आहे किंवा हे जे काही धार्मिक स्थळ आहे ते कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? इंद्रायणी नदीच्या काठावर. कोणत्या? इंद्रायणी नदीच्या काठावर हे देहू आणि आळंदी आपल्याला धार्मिक स्थळे जी आहेत ती पाहायला मिळतात. त्यानंतर बघा जर आपण बघितलं सासवड आणि जेजुरी जर आपण बघितलं, कोणती नदी आहे? कऱ्हा नावाची नदी आहे बघा. ठीक आहे, सासवड आणि जेजुरी हे जे काही शहरे आहेत किंवा हे जे काही धार्मिक स्थळ आहे जेजुरी, हे कोणत्या नदीच्या? कऱ्हा नदीच्या काठावर त्या ठिकाणी वसलेलं आहे. पुणे जर आपण बघितलं, महत्वाचं आहे, पुणे जर आपण बघितलं तर मुळा मुठा नदीच्या काठावर. ठीक आहे, पुण्याच्या मधोमधच ती मुळा मुठा नदी जी आहे ती मधोमधून वाहते, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, कोणती नदी आहे? मुळा मुठा नदीच्या काठावर कोणतं? पुणे हे शहर आहे. परीक्षेमध्ये 100 वेळा याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे यापूर्वी. ठीक आहे, त्यानंतर बघा राजगुरुनगर. ठीक आहे, राजगुरुनगर जर आपण बघितलं, भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणत्या? भीमा नदीच्या काठावर वसलेलं कोणतं शहर आहे? राजगुरुनगर शहर आहे. त्यानंतर बघा वेळवंडी नावाची नदी आहे, कोणतं शहर आहे? भोर हे शहर आहे. ठीक आहे, वेळवंडी नावाच्या नदीच्या काठावर भोर हे शहर आहे. त्यानंतर बघा कुकडी नदीच्या काठावर जर आपण बघितलं, ओझर हे शहर आहे. आणि कऱ्हा नदीच्या काठावर जर आपण बघितलं, मोरगाव हे शहर या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. महत्वाची शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यासाठी हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. देहू आळंदी, इंद्रायणी, सासवड, कऱ्हा, त्यानंतर पुणे, मुळा मुठा, राजगुरुनगर, भीमा, भोर, वेळवंडी ह्या नद्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी संगम. ठीक आहे, ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचा जो काही संगम आहे तो कोणत्या ठिकाणी कोणत्या नदीचा संगम होतो हे सुद्धा महत्वाचं असतं. परीक्षेमध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या नद्या आहेत, मग या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ते आपण इथं अभ्यासणार आहोत. तुळापूर या ठिकाणी जर आपण बघितलं, ठीक आहे, तुळापूर या ठिकाणी जर आपण बघितलं, भीमा आणि इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या ठिकाणी? तुळापूर या ठिकाणी. कोणत्या दोन नद्या आहेत? भीमा आणि इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होताना दिसतो आपल्याला. त्यानंतर बघा नीरा नदी जी आहे, ठीक आहे, नीरा हे जे काही शहर आहे ते नरसिंहपूर जे आहे हे भीमा आणि नीरा या नदीच्या काठावर त्या ठिकाणी आपल्याला वसलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, ज्या ठिकाणी जर आपण बघितलं नीरा आणि भीमा या नद्यांचा जो काही संगम आहे तो कोणत्या ठिकाणी? नरसिंहपूर या ठिकाणी होतो. यस, कोणत्या ठिकाणी? नरसिंहपूर या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो. त्यानंतर बघा नीरा आणि वेळवंडी, कोणत्या नद्या आहेत? नीरा आणि वेळवंडी या दोन नद्यांचा जो काही संगम आहे तो कुठे होतो? तर भोर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवायचंय. कुठे? नीरा आणि वेळवंडीचा संगम भोर या ठिकाणी होतो. त्यानंतर बघा सोनगाव किंवा बारामतीचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये जर आपण बघितलं, नीरा आणि कुन्हा नदी ज्या आहेत या नद्यांचा संगम या बारामती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जी काही कुकडी नदी आहे, ठीक आहे, कुकडी नदी आणि घोड नदी यांचा संगम आपल्याला कुठं पाहायला मिळतो? शिरूर या ठिकाणी. ठीक आहे, शिरूर हा जो काही तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? तर या दोन नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा पिंपळगाव. ठीक आहे, पिंपळगाव जर आपण बघितलं त्या पिंपळगावमध्ये भीमा आणि भामा नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, पिंपळगावमध्ये भीमा आणि भामा नद्यांचा संगम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्यानंतर बघा भीमा आणि मुळा आणि मुठा ह्या ज्या काही नद्या आहेत, भीमा, मुळा, मुठा या नद्यांचा संगम कोण्या ठिकाणी होतो? तर लक्षात ठेवायचं आहे जे काही दौंड तालुका आहे त्या दौंड तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्या दोन नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचंय वाळकी नावाचं ठिकाण आहे. कोणतं? वाळकी नावाचं ठिकाण आहे. त्या वाळकी नावाच्या ठिकाणी या मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बऱ्याच जागी काय केलं जातं? रांजणगाव दिलं जातं. मात्र जर यांचं मुख्य जर आपण स्थान बघितलं, ज्या ठिकाणी या दोन नद्या येऊन मिळतात, ज्या गावाजवळ या दोन नद्या येऊन मिळतात ते गाव कोणतं आहे? वाळकी नावाचं गाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा मुख्य नद्या आणि त्यांचं उगम स्थान. ठीक आहे, ज्या काही पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नद्या उगम पावतात त्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात ते आपण अभ्यासून घेऊया. ठीक आहे, परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात की कोणत्या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या तालुक्यात झाला, कोणत्या जिल्ह्यात झाला. मग हे सुद्धा आपल्याला अभ्यासून घेणं काय आहे? महत्वाचं आहे. मुख्य नद्या आणि त्या नद्यांचं काय अभ्यासत आहोत आपण? उगम स्थान या ठिकाणी अभ्यासत आहोत. बघा मुळा, मुठा नदी जर आपण बघितली, कोण्या ठिकाणी? बोर घाटामध्ये, तालुका वेल्हे या ठिकाणी या नद्याचा उगम होतो. त्यानंतर कुकडी नदी जर आपण बघितली, नावेखेडी तालुका जुन्नर या ठिकाणी काय आहे? या नदीचा उगम आहे. त्यानंतर बघा आहे भीमा नदी, ज्या नदीचा उगम कुठं होतो? पुण्यातल्या भीमाशंकर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर इंद्रायणी जर आपण बघितली, कुरवंडे, लोणावळा या ठिकाणी काय होते? या इंद्रायणी नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. घोड नदीचा उगम कोणत्या ठिकाणी? सह्याद्री पर्वतामध्ये त्या ठिकाणी या घोड नदीचा उगम होतो.
तर नीरा ही जी काही नदी आहे, शिरगाव तालुका भोर या ठिकाणी या नीरा नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो। महत्वाच्या नद्या आणि त्या नद्यांचं उगम स्थान हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे। मुळामुठा, बोरघाट तालुका वेल्हे, कुकडी आणि जर आपण बघितलं कुकडी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी आहे, नावेखेडी तालुका जुन्नर या ठिकाणी या नदीचा उगम होतो। भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होतो। इंद्रायणी नदीचा उगम कुरवंडे या ठिकाणी होतो आणि घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। मुख्य नद्या आणि त्यांचे उगमस्थान हे आपण अभ्यासलेलं आहे। यानंतर बघा धबधबे, ठीक आहे। धबधबे जर आपण बघितलं तर पर्यटन स्थळ या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो। वेगवेगळे जे काही वेगवेगळ्या जर आपण बघितलं पावसाळ्याच्या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तरुणाई आहे ती या धबधब्याखाली त्या ठिकाणी जे काही आनंद आहे ते घेताना आपल्याला दिसून येते। पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळे जे काही धबधब्यांचे फोटो पाहत असतो। पुण्यामध्ये सुद्धा सुंदर असे धबधबे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। खंडाळा असेल, राजमाची असेल, पुणे असेल, त्याचप्रमाणे जो काही तामिनीचा परिसर आहे त्या तामिनीच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला धबधबे जे आहेत ते पाहायला मिळतात, ठीक आहे। त्यानंतर थंड हवेचे ठिकाण आहेत बघा, महत्वाचं काय, थंड हवेचे ठिकाणे सुद्धा प्रसिद्ध आहेत पुण्यामधले। लोणावळा आहे, तुंगारली सरोवर आहे, भीमाशंकर आहे, ही काय आहेत तर थंड हवेची ठिकाणे आहेत, महत्वाची ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसून येतात। हा जो काही लोणावळा हा भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांचं आकर्षण असलेला हा भाग आहे। पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, कोणताही ऋतू असू देत या ठिकाणी असणारी जी काही गर्दी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून येते, कारण की पर्यटन स्थळ जे आहे ते एकदम प्रेक्षणीय असं स्थळ आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं। लोणावळा लक्षात ठेवा, थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे। यस, तुंगारली सरोवर आणि भीमाशंकर ही महत्वाची थंड हवेची तळे कोणत्या ठिकाणी आहेत, पुण्यामध्ये आहेत, लक्षात ठेवायचं आहे। यानंतर बघा एक पवन ऊर्जा प्रकल्प सुद्धा आहे, आंध्र लेक म्हणून हा पवन ऊर्जा एक जो काही प्रकल्प आहे तो सुद्धा पुण्यामध्ये पाहायला मिळतो। काही खनिज सुद्धा पुण्यामध्ये आपल्याला सापडतात ज्याच्यामध्ये जिप्सम सुद्धा सापडतं बघा, ठीक आहे। पुण्यामध्ये जर आपण बघितलं जिप्सम सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये सापडतं। त्यानंतर अस्बेस्टॉस हे जे काही खनिज आहे त्याचं सुद्धा उत्पादन जे आहे ते पुण्यामध्ये घेतलं जातं, किंवा हे खनिज जे आहे ते पुण्याच्या परिसरामध्ये, पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सापडतं, पाहायला मिळतं। कोणते कोणते खनिज आहेत, जिप्सम आणि अस्बेस्टॉस हे खनिजे जे आहेत ते पुण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सापडतात, लक्षात ठेवायचं आहे। महत्वाचे खनिज आहेत, महत्वाचा प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो। यानंतर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या संस्था सुद्धा आहेत पुण्यामध्ये, ठीक आहे। नामांकित संस्था सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात। वेगवेगळे विद्यापीठ सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्या ठिकाणी महत्वाचं आहे। सावित्रीबाई फुले पुणे जे विद्यापीठ आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर प्रसिद्ध असे काही कॉलेज सुद्धा आहेत पुण्यामध्ये। उदाहरणार्थ जर आपण बघितलं फर्ग्युसन महाविद्यालय आहे, सर परशुराम महाविद्यालय आहे, FC आणि SP कॉलेज ज्याला आपण म्हणतो, हे कॉलेज सुद्धा कुठे आहेत तर पुण्यामध्ये आहेत, प्रसिद्ध असे कॉलेज आहेत। त्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा सुद्धा जर आपण बघितली ती सुद्धा कुठे आहे, पुण्यामध्ये आहे। आयुकाचं जर आपण बघितलं ती सुद्धा पुण्यामध्ये आहे। सीडॅकचं सुद्धा मेन पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे ती सुद्धा पुण्यामध्ये आहे। त्यानंतर बघा राष्ट्रीय कोशिका विज्ञान संस्था ह्याचं सुद्धा आपल्याला कार्यालय पुण्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या सुद्धा कुठं आपल्याला पाहायला मिळतात, पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा असेल, आयुका असेल, सीडॅक असेल, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था असेल किंवा राष्ट्रीय कोशिका विज्ञान संस्था आहेत, हे जी काही सर्व संस्था आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। यानंतर इतर जर आपण बघितलं तर यशदा आहे बघा, ठीक आहे, ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काय केलं जातं, प्रशिक्षित केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं। मग ही कोणती आहे, यशदा, त्यालाच काय म्हटलं जातं, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, हे सुद्धा कुठं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र, ठीक आहे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे सुद्धा कुठं आपल्याला पाहायला मिळतं, पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, लक्षात ठेवायचं आहे। कांदा आणि लसूण राष्ट्रीय संशोधन केंद्र हे सुद्धा कुठं आहे, पुण्यामध्येच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, शॉर्ट फॉर्म मध्ये नारी आपण म्हणतो, ह्याचं सुद्धा मुख्यालय जे आहे ते कुठं आहे, पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। त्यानंतर बघा भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, या संस्थेचं सुद्धा कार्यालय पुण्यामध्ये आहे। वनस्पती सर्वेक्षण संस्था असेल किंवा इतर जे काही सैन्यदल मेडिकल कॉलेज असेल हे सुद्धा कुठं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे। सैन्याचं जे काही मेडिकल कॉलेज आहे ते सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं। राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र सुद्धा पुण्यामध्ये आहे। त्यानंतर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ज्याला MKCL म्हटलं जातं ते सुद्धा कुठं आहे, पुण्यामध्ये आहे, ठीक आहे। यशदा,
त्याचप्रमाणे द्राक्ष संशोधन केंद्र, कांदा आणि लसूण संशोधन केंद्र, राष्ट्रीय येड संशोधन केंद्र, भारतीय वनस्पती संरक्षण संस्था, हे सर्व कुठं आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. महत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आता यानंतर बघा महत्वाचे किल्ले. ठीक आहे, जर आपण बघितलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही किल्ले आहेत ते स्वराज्याला जोडण्यात आलेले होते आणि यामध्ये जर आपण बघितलं या किल्ल्यांवर मग महाराजांनी व्यवस्थित बांधकाम सुद्धा करून घेतलं होतं. आणि त्या ठिकाणी जे काही तलाव आहेत त्या तलावांचं जर आपण बांधकाम बघितलं तर या तलावांमध्ये आजही तुम्हाला त्या ठिकाणी पाणी पाहायला मिळतं. सिंहगडावर जर आपण गेलो तर सिंहगडावर त्या ठिकाणी त्या काळामधली एक विहीर आहे. ठीक आहे, आणि त्या विहिरीमधलं पाणी आज सुद्धा पिलं जातं आणि एकदम स्वच्छ असं निथळ असं पाणी जे आहे ते आपल्याला सिंहगडावर किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे, शिवनेरी किल्ला आहे बघा पुण्यामध्ये, ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यानंतर सिंहगड किल्ला आहे, त्याचं पूर्वीचं नाव काय आहे? कोंढाणा किल्ला आहे. तोरणागड आहे, जो गड महाराजांनी जिंकून काय केलं होतं? स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं. त्यानंतर शनिवारवाडा सुद्धा आहे आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर एक पॅलेस सुद्धा आहे, जे पॅलेसचं नाव काय आहे? आगाखाना पॅलेस आहे. ठीक आहे, आगाखान पॅलेस सुद्धा या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाचे असे किल्ले आहेत शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, तोरणा किल्ला, राजगड, हे जे काही किल्ले आहेत ते किल्ले कुठं पाहायला मिळतात? आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, पुणे जिल्ह्यातले हे काय आहेत? महत्वाचे किल्ले आहेत. महत्वाचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते या किल्ल्यांवर जातात, हे आपल्याला माहितीच आहे. सर्वांनी त्या ठिकाणी ट्रेकिंग केलेलीच असेल. यानंतर बघा थोर पुरुष. ठीक आहे, पुणे जिल्हा जर आपण बघितलं तर या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. जे काही थोर पुरुष होऊन गेलेले आहेत ते या पुणे जिल्ह्यामधून त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला सांगता येतात की ज्यांनी काय केलं होतं तर इथला समाज जो आहे तो प्रबोधन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी थोर व्यक्तींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. समाज सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत, समाजाला शिक्षित करण्याचं जे आहेत ते सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि समाजाला जागृत करण्याचं काम सुद्धा या थोर पुरुषांनी, समाज सुधारकांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे, लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, राघव भांडारकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत. या लोकांनी काय केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे इथला जो काही समाज आहे तो शिक्षित, जागृत आणि या समाजाला त्या ठिकाणी सुशिक्षित करण्याचं काम जे आहे यांना कोणी केलेलं आहे तर या थोर व्यक्तींनी, या थोर पुरुषांनी केल्याचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, महत्वाचे थोर पुरुष जे आहेत ते या पुणे जिल्ह्याला लाभलेले आहेत, महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आता पुणे जिल्ह्यामधलं जर कृषी असेल, पिकं असतील, कोणती कोणती पिकं या ठिकाणी पिकवली जातात किंवा शेती जी काय आहे ती कशा पद्धतीची केली जाते याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, पुण्यामधली जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये कोणती कोणती पिकं पिकवली जातात ती आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा चाकणचा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. कांद्याचं जो काही उत्पादन आहे तो या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर दौंड तालुका जर आपण बघितला, दौंड आणि शिरूर या ठिकाणी संत्री आणि मोसंबीच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुरंदर जर आपण बघितलं, पुरंदरचे काय प्रसिद्ध आहेत? अंजीर प्रसिद्ध आहेत आणि सीताफळाच्या बागा ज्या आहेत त्या पुरंदरच्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर जुन्नरमध्ये जर आपण बघितलं, कांदा फुलांची शेती केली जाते, कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि भाजीपाला सुद्धा पिकवला जातो. कोण्या ठिकाणी? जुन्नर या ठिकाणी. बघा महत्वाचं आहे, कांदा असेल, फुलाची शेती असेल, भाजीपाला असेल, हे प्रसिद्ध या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण बघितलं, हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन जे आहे ते या इंदापूर तालुक्यामध्ये घेतलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चाकणला जर आपण बघितलं कांद्याची बाजारपेठ आहे. दौंडला जर आपण बघितलं संत्री आणि मोसंबीच्या बागा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. पुरंदरची काय प्रसिद्ध आहेत? अंजीर प्रसिद्ध आहेत आणि सीताफळाच्या बागा प्रसिद्ध आहेत. जुन्नरमध्ये जर आपण बघितलं कांदा आहे, फुलाची शेती आहे, भाजीपाला आहे आणि इंदूर तालुक्यामध्ये काय प्रसिद्ध आहे तर हरभरा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पिकवला जातो. आता GI टॅग सुद्धा आहेत. बघा पुण्यामध्ये जर आपण बघितलं जे काही उत्पादन घेतलं जातं त्याला GI टॅग सुद्धा मिळालेले आहेत. मग असे कोणते कोणत्या गोष्टी आहेत? त्याच्यामध्ये एक पुणेरी पगडी आहे आणि या जी काही अंजीर आहे पुरंदरचं. ठीक आहे, पुणेरी पगडीला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे आणि जे काही पुरंदर या ठिकाणी अंजीर पिकवलं जातं आपण इथं बघितलेलं आहे. बघा पुरंदरमध्ये काय अंजीर पिकवलं जातं, मग या पुरंदरच्या अंजीरला सुद्धा काय GI टॅग मिळालेला आहे. ठीक आहे, पुण्यातली जी काही पगडी आहे, पुणेरी पगडी म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या पगडीला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे आणि या पुरंदरच्या अंजीरला सुद्धा काय तर GI टॅग त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला सांगता येतो. मग वेगवेगळे काही संशोधन केंद्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. बघा बऱ्यापैकी गोष्टी याच्यातल्या अभ्यासलेल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र जे आहे ते सुद्धा आपल्याला या पुण्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर बघा सर्वाधिक कटक मंडळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे
पुणे हा जिल्हाच आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काय सर्वाधिक कटक मंडळे पाहायला मिळतात. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन राजगुरुनगरमध्ये आहे. द्राक्ष संशोधन केंद्र हे सुद्धा पुण्यामध्ये आहे. सीताफळाचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा जर आपण बघितला तो सुद्धा कोणता जिल्हा आहे? पुणे हा जिल्हा आहे. बघा महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. सीताफळाचं सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? हा पुणे जिल्हाच आपल्याला सांगता येतो, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी ही सुद्धा कोणती आहे? पुणे हा जिल्हा आहे. ठीक आहे. ज्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी जे आहेत ते त्यांची निवड होते असा जिल्हा कोणता आहे? हा पुणे जिल्हा आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणारा हा पुणे जिल्हा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. भारतातली पहिली मुलींची शाळा जी आहे ती सुद्धा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर याच पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे बघा, सिंहगडचं पूर्वीचं नाव काय होतं? कोंढाणा असं होतं. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, लोणावळा आणि खंडाळा यांना सह्याद्री पर्वत रांगेतील मौल्यवान रत्न असं म्हटलं जातं. ठीक आहे. कोणाकोणाला? लोणावळा आणि खंडाळा हे जे काही थंड हवेचे ठिकाणे आहेत या ठिकाणाला काय सह्याद्री पर्वत रांगेतील मौल्यवान रत्न असं म्हटलं जातं. मग या पुणे जिल्ह्यामध्ये काही धरणं सुद्धा आहेत बघा. ठीक आहे. मोठ्या प्रमाणात जे काही पाणी वाहून जातं त्या पाण्याला अडवून या ठिकाणी काय करण्यात आलेले आहेत? धरणं उभी करण्यात आलेली आहेत. मग या धरणांमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे धरण आहेत, त्या धरणांना त्या नावं सुद्धा देण्यात आलेली आहेत. मग कोणत्या धरणाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी लक्ष द्या. वरसगावचं जे काही धरण आहे त्या धरणाला वीर पासलकर हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, मुळा धरण जे आहे त्या धरणाला ज्ञानेश्वर सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. माणिकडोहला शहाजी सागर हे नाव देण्यात आलेलं आहे त्या जलाशयाला. खडकवासल्याच्या जलाशयाला वीरबाजी पासलकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पानशेतचं जे काही जलाशय आहे त्या जलाशयाला तानाजी सागर असं संबोधलं जातं. भाटघरचे जे धरण आहे त्या भाटघरच्या धरणाला एसाजी कंक जलाशय या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. धरणं आणि त्यांचे जलाशय महत्वाचे आहेत, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. वरसगावचं धरण आहे, मुळा धरण आहे, माणिकडोह धरण आहे, खडकवासला आहे, पानशेत आहे आणि भाटघर आहे. ही महत्वाची धरणं सुद्धा आपल्याला कुठं पाहायला मिळतात? पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. मग बघा, वेगवेगळे जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात. तसं जसं बघितलं बघा, खोडद पुणे नाशिक महामार्गावर आशियातील सर्वात मोठं दुर्बीण केंद्र जे आहे ते या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. खोडद पुणे नाशिक महामार्गावर आशियातलं सर्वात मोठी काय दुर्बीण केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. जगभरातून जे काही सायंटिस्ट लोक आहेत, संशोधक लोक आहेत ते या ठिकाणी भेटी देत असतात. त्यानंतर आदिवासी निवास हा पर्यटन प्रकार कडूस पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पानशेत धरण फुटलेलं होतं कधी? 1961 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय होतं तर भाग जो आहे पुण्याचा पाण्याखाली गेलेला होता. कोणतं धरण होतं? पानशेत धरण जे आहे ते फुटलेलं होतं बघा. ठीक आहे. कम्प्युटर नगर सुद्धा या पुण्याला म्हटलं जातं. सुब्रतोराय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम जर आपण बघितलं ते सुद्धा कुठं आहे तर या पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं आहे? सुब्रतोराय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. महाराष्ट्रातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये ते सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोण्या ठिकाणी आहे? आर्वी या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कोण्या ठिकाणी आहे? पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये कुठं? आर्वी या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, देशातलं पहिलं घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा जो काही प्रकल्प आहे तो सुद्धा कुठे उभारण्यात आलेला आहे? पुणे महानगरपालिका जी आहे या पुणे महानगरपालिकेने देशातील पहिला घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आहे. त्यानंतर बघा, राज्यातील सर्वात मोठी विधानसभा जर आपण बघितलं, मोठा विधानसभा मतदारसंघ जर आपण बघितला तर तो कोणता आहे? चिंचवड आहे बघा. हे जे काही सिंगल लाईनर आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातील, त्यासाठी हे महत्वाचं आहे. काय विचारलेलं आहे? राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? मग चिंचवड हा मतदारसंघ आहे. त्यानंतर महाराष्ट्र हेराल्डचे महाराष्ट्रातील एकमेव प्रकाशन स्थळ जर आपण बघितलं ते कोणतं होतं? पुणे होतं. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र हेराल्ड हे जे काही वृत्तपत्र आहे याचं जर एकमेव प्रकाशन स्थळ आपल्याला विचारतात ते कोणतं आहे? पुणे आहे. त्यानंतर सामना हे जे काही मराठी दैनिक आहे ते पुण्यामधून सुद्धा प्रकाशित होतं. मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणून काय केलं जातं? प्रकाशित केलं जातं. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर तो कोणता असणार आहे? जुन्नर हा तालुका असणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. काय म्हटलेलं आहे? महत्व द्या, लक्षात द्या. बघा काय, पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका जर तुम्हाला विचारलं तर तो कोणता आहे? जुन्नर हा तालुका आहे. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका जर तुम्हाला विचारलं कोणता आहे? इंदापूर हा तालुका आहे, लक्षात ठेवायचा आहे. यस, महत्वाचा आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका इंदापूर, सर्वात उत्तरेकडील तालुका जुन्नर हा आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा पुणे हे जे काही सांस्कृतिक शहर आहे, या सांस्कृतिक शहरामध्ये वेगवेगळे उत्सव जे आहेत ते या ठिकाणी साजरे केले जातात. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर गणेश उत्सव जो आहे त्या गणेश उत्सव या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं संस्कृती जर आपण बघितली किंवा सण उत्सव जर आपण बघितले पुण्यामधले तर गणेश उत्सव आहे, नवरात्र आहे, त्याचप्रमाणे रंगभूमी आहे, वसंत उत्सव आहे, सवाई गंधर्व संगीत महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो, नाट्योत्सव आहे, जबदुर्गा आहे, त्याचप्रमाणे व्याख्यानमाला सुद्धा या ठिकाणी काय तर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन व्याख्यानमालेचं केलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. दुर्गा पूजा असेल, नाट्योत्सव असेल, सवाई गंधर्व संगीत महोत्सव असेल, वसंत उत्सव असेल, वसंत व्याख्यानमाला असेल, नवरात्र आहे, गणेश उत्सव आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हे सण जे आहेत ते पुण्यामध्ये काय केले जातात किंवा जी काही संस्कृती आहे पुण्याची ती आपल्याला या वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा काही प्रश्न आहेत जे प्रश्न तुम्हाला जशाच तसे परीक्षेमध्ये विचारले जातील. ठीक आहे. जशाच तसं तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील, त्यासाठी लक्ष द्या. पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी नदी जर तुम्हाला विचारली तर कोणती आहे तर लक्षात ठेवायचं आहे भीमा नदी आहे. त्याचप्रमाणे मुळा मुठा नदी सुद्धा जर आपण बघितलं पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी नदी जर आपण बघितलं तर मुळा मुठा नदी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. विहिरीची संख्या जास्त असणारे तालुके जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जुन्नर आणि शिरूर या भागामध्ये काय तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विहिरींची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडला जर आपण बघितलं पाणी पुरवठा पवना प्रकल्पातून केला जातो बघा. ठीक आहे. पिंपरी चिंचवडला जो काही पाणी पुरवठा केला जातो तो कुठून केला जातो पवना लेक आहे बघा. ठीक आहे. पवना कॅम्पेनिंग वगैरे तुम्ही ऐकलं असेल. पवना हा जो काही तलाव आहे त्या ठिकाणाहून पाणी जे आहे ते पिंपरी चिंचवडला पुरवठा केला जातो. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं ऊस संशोधन केंद्र जर तुम्हाला विचारलं कोण्या ठिकाणी आहे मांजरी या ठिकाणी आहे. काय ऊस संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये ऊस संशोधन केंद्र कोण्या ठिकाणी आहे मांजरी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा 1871 मध्ये पुणे येथे सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंत नावाचे ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला आहे. ठीक आहे. स्त्री विचारवंत नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती सुद्धा कुठे झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे. ठीक आहे. सत्यशोधक समाज असेल किंवा महिलाश्रम असेल ज्याची स्थापना महर्षी कर्वेंनी केली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती. हे महत्वाची स्थापना जर आपण बघितले ह्या सुद्धा कुठे झालेल्या आहेत पुण्यामध्ये झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा मराठा साम्राज्याची ठीक आहे लक्षात ठेवायचं काय म्हटलंय मराठा साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती राजगड होती. राजगड किल्ल्यावर होती आणि हे राजगड किल्ला सुद्धा कुठे आहे मग पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. राजगड किल्ला हा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पुणे जिल्ह्याविषयी संपूर्ण जी काही माहिती आहे ती इथं अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगायचं आहे. त्याचबरोबर अशाच पद्धतीनं घ्यायचं का फक्त साध्या पीपीटीवर घ्यायचं मागे कसलेच फोटो नको हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय याच्यामध्ये बदल करता येतील आणि कोणते बदल गरजेचे आहेत ते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.